आयुष्यात आपली एकच अशी व्यक्ती असते जी आपल्या दुःखाचं भांडवल करत नाही आणि आपल्या सुखाला नजर लागू देत नाही, ती म्हणजे आपली बहीण. आणि देवाने एखादी गोष्ट कमी द्यावी पण बहीण सगळ्यांनाच असावी आणि त्या बाबतीत मी खूपच लकी आहे. मला 3 बहिणी आहेत आणि सगळ्यात माझी आवडती बहीण आहे ही. माझीच नाही, आमच्या सगळ्याच भावंडात ही सगळ्यांची आवडती बहीण आहे. तर ती माझ्या घरी आली आहे, तर माझा आनंद दुगुणित आहे आज. तर तिनं न सांगता आल्यामुळे मला अचानकच मी स्वयंपाक करायला घेतला, पण तिनं नको म्हणली. तिनं पोहेच करण्यासाठी सांगितलं मला, तर मी पोहे केले आणि तिला लगेच निघायचं होतं, तिच्या सासूबाईंकडे तिला जायचं होतं, तर ती लगेच निघणार होती. तर आम्ही नाश्ता करून मी पलीकडे जे माझ्या घराच्या पलीकडे मी झाड लावली आहे ते तिला दाखवायला घेऊन गेले. तिथे आंबे आले आहेत, खूप फळझाड लावली आहेत, चिक्कूची, आंब्याची झाड लावली आहेत आणि भाज्याही लावल्या आहेत. तर ते तिला दाखवून येऊन माझ्या बहिणीच्या मुलीसाठी मी वडापाव मागवला होता. हे आमच्या घरातलं सगळ्यात पहिलं बाळ आहे, त्यामुळे तेही सर्वांचंच लाडकं आहे. आणि माझी बहीण लगेच निघाली आणि नंतर माझ्या मुलांचं पार्सल आलं होतं आज. यांची 3-4 दिवस सलग पार्सल येत आहेत, कारण मी त्यांच्यासाठी एक मॅजिक पाटी मागवली होती. कारण त्यांना दुसरं वही पेन दिलं तर ते एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांच्या पेन मारतात, त्याने इजा होऊ शकते, म्हणून मी त्यांना ही मॅजिक पाटी मागवली होती. खूप उपयुक्त आहे. तुमची जर छोटी मुलं असतील तर सुद्धा तुम्हाला मागवा, खूपच छान आहे. आणि आपलं सोलार सिस्टम त्यांना आताच ह्याची माहिती व्हावी म्हणून मी मागवलं आहे आणि हे मॅप मागवलं आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच.